आता त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता पण स्केल आला, जसं की मंद स्केल. तुमच्याकडे बघून एक स्केल बनवला आपण मंद. चला म्हणून टाकू आपण आज मंद स्केल. सपोज मी मंद स्केल बनवला. या मंद स्केल आहे, त्याचा डिग्री ऑफ एम दाखवलं. कळलं? डिग्री ऑफ एम. आता मी मंद बनवलं, तसं कोणता पण स्केल बनवू शकतो त्याच्या व्यतिरिक्त, एक्स वाय झेड काही पण. आपण मंद स्केल बनवलं. मग मंद स्केलचं फ्रीजिंग पॉईंट जो आहे, सपोज मी म्हटलं 50 डिग्री मंद आहे. त्याचा बॉइलिंग पॉईंट जो आहे, त्याचा जो बॉइलिंग पॉईंट आहे, मी सपोज मी म्हटलं 250 मंद आहे. त्याचा बॉइलिंग पॉईंट किती आहे? 250 मंद आहे. आता मग क्वेश्चन आता विचारलं होतं. आता क्वेश्चन असं विचारलं होतंय, जर मी 10 डिग्री सेल्सिअस मोजलं तर किती मंद होईल? किती मंद डिग्री होईल? मी म्हटलं 10 नको, 30 केल्विन घेतलं, 30 डिग्री केल्विन घेतला तर किती मंद डिग्री मंद होईल? मी म्हटलं 50 फॅरेनहाइट घेतलं तर किती डिग्री मंद होईल? क्वेश्चन कळालं काय चाललंय? आता विचारलं गेलंय तुम्हाला, दिलेलं एक आणि विचारलं दुसरं. मग आपण कोणताही स्केल जर तयार करत असेल तर आपल्याला स्केल तयार करायचं काय फॉर्म्युला आपल्याजवळ? स्केल मायनस फ्रीजिंग पॉईंट आहे डिवाइड बाय काय? बॉइलिंग पॉईंट मायनस फ्रीजिंग पॉईंट. कळालं? मग सर्वात पहिले आपण मंद स्केल लिहू. मंद स्केल म्हणून काय लिहिलं मी? एम. जसं सेल्सिअस स्केल होतं म्हणून काय लिहिलं तर सी. मंद स्केल म्हणून एम. त्याचा फ्रीजिंग पॉईंट किती आहे? 50. त्याचा बॉइलिंग पॉईंट किती आहे? 250 वजा किती? 50. म्हणजे किती झालं रे? एम वजा 50 भागिले 200. हा झाला स्केल. आता या स्केलचं कोणासोबत कम्पेअर करायचंय? सेल्सिअस सोबत, केल्विन सोबत आणि फॅरेनहाइट सोबत करायचंय. चला पहिल्यांदा करूया. कोणासोबत? 10 डिग्री सेल्सिअसचं करायचंय. ठीक आहे. म्हणून काय म्हटलं मी डिग्री सेल्सिअसचं, तर काय C/100 ना. C/5 कोणासाठी? जेव्हा मी फॅरेनहाइट घेतो 180 ते सगळं घेतो फायनल. मग C/100 हे किती? एम वजा 50 डिवाइड बाय काय? 200. काय डाऊट आहे? काय करायला लागलं त्यांनी? हे 2 0 कॅन्सल होते. हा इकडं मल्टिप्लाय जाईल. म्हणजे काय झालं? 2C बरोबर काय? एम वजा 50. हा एम काढायचा ना आपल्याला. महा वजा 50 इकडं, म्हणजे 2C बरोबर काय? 2C प्लस 50. C ची व्हॅल्यू किती दिले? C ची व्हॅल्यू किती? 10 प्लस किती? 50. म्हणजे किती झाले? 20. किती झाले? 50. किती झाले? 70 एम मंद. कळलं? जे डिग्री सेल्सिअस वाले 10 मोजतील, तुम्ही मंद म्हणून तुम्ही किती मोजणार? 70. काय भारी आहे, मंद स्केल आपला. किती आनंद झाला आज, किती स्वतःला प्राऊड फील होत असेल आज. आपला पण स्केल बनवू शकतो. दुसरं कोणामध्ये करायचं आपल्याला? कॉंग्रॅच्युलेशन म्हणतो. 30 डिग्री केल्विनचं काढायचं आपल्याला. 30 डिग्री केल्विनचं काढायचं आहे. मग काय 30 डिग्री केल्विनचं काय? तुमचं K मायनस 273 डिवाइड बाय किती? 100. आणि मंद तर तुम्हाला माहिती झालं, मंद वाजा किती? 50 भागिले किती? 200. मग हे 2 शून्य गेट कॅन्सल. हा मल्टिप्लाय गेला. 2K मायनस 273 बरोबर किती? M मायनस 50. काय करायचं? मल्टिप्लाय करायचंय. 2K मायनस 6 14 बेजून 4 546 बरोबर किती? M वजा 50. मला काय करायचं? एमच काढायचं ना. हा वजा 50 इकडे येऊन काय होऊन जाईल? प्लस 50 होऊन जाईल. म्हणजे M बरोबर किती आला? 2K मायनस 546 प्लस 50. मग किती होऊन जाईल? 2K होऊन जाईल मायनस 546 प्लस 50 म्हणजे किती झालं? 490. किती जाणार आहे? 494 ना. 494 बरोबर आहे का? 494 होईल ना. 50 वजा केले 546 मधून, 50 वजा केले 546, 6 झाले, 14 झाले आणि 9 झाले. 9 5 14 आणि 4 झाले 96 झाले. सॉरी, किती होऊन जाईल? कळालं? मग 2K ची किती दिले? 30 दिलेले, वजा किती? 496 म्हणजे किती रे? 60 वजा किती? 496. 60 वजा केले तर काय झालं? वजा 436. युनिट कशामध्ये येणार आहे?
युनिट कशा देईल? मंथ. युनिट कशामध्ये देऊन जाईल? वाटतंय ना भारी. असा पण स्केल आपण बनवू शकतो. तिसरं किती रे? किती कशामध्ये करायचं आता आपल्याला? 50 फॅरनहाइटचं. 50 डिग्री फॅरनहाइट. 50 डिग्री फॅरनहाइट करायचं असेल तर काय माहिती आपल्याला? F मायनस 32 डिवाइड बाय काय? 180. आणि मंदासाठी काय? मंद वजा 50 भागिले 200. बरोबर की नाही? हा एक 0 गेला, हा एक 0. 2 9 18, 2 10 20. बरोबर की नाही? मग काय करणार? 10 ने 10 F मायनस 32 बरोबर काय? 9 M मायनस 50. नाही कळालं? मल्टिप्लाय करावं लागेल. 10F मायनस किती? 320 बरोबर किती? 9M मायनस 9 5 45. काढायचं का आपल्याला मंद? मग हा काय नाही 400 इकडे येऊन जाईल प्लस 400 म्हणजे 9M बरोबर किती? 10F वजा 320 अधिक 450. 10 F F किती आहे? 50 वजा किती? प्लस करायचं ना. 450 मधून किती करायचं? 320 वजा करायचे. हा 0 झाला, हा 3 झाला, 130 झाला म्हणजे किती झालं? प्लस 130. बरोबर ना? प्लस 130. हे किती झाले? 500. हे किती झाले? 500. 500 अधिक 130 म्हणजे किती झाले? 630. हा झाला 9M. मग M बरोबर किती? 630 भागिले किती? 9. नवीन 763 म्हणजे किती? 70 डिग्री मंद. समजलंय? क्लिअर आहे? काय डाऊट आहे? आता कोणताही स्केल आपल्याकडे स्टँडर्ड स्केल तर 3 होते, त्याच्या व्यतिरिक्त आपण 14 पण स्केल तयार केला, त्याला नाव दिलं आपण मंद स्केल. असं कोणताही स्केल देतील ते. त्याचं काय देतील? फ्रीजिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट देतील. त्याच्यावरून इझिली स्केल आपण कोणताही बनवू शकतो. कम्पॅरिझन करायचं काम. कळालं? काय डाऊट आहे? हे झालं तुमचं डायरेक्ट डिग्री सेल्सिअसचं मंद. कोणत्याही रॅन्डम स्केल मध्ये त्याला काय म्हणू शकतो आपण? कोणत्याही रॅन्डम स्केल. कोणत्याही रॅन्डम स्केल सोबत आपण कम्पॅरिझन करू शकतो. काय डाऊट आहे? आता दुसरं काय म्हटलं मी? दुसरं असं करूया. मी म्हटलं डेल सी बरोबर काय? डेल के. म्हणजेच काय? जे डिग्री सेल्सिअस मध्ये चेंज होणार तेच डिग्री केल्विन मध्ये होणार आहे. का बरं असं बोललो? कारण मी असं म्हटलं बघा 10 डिग्री सेल्सिअस सपोज 10 डिग्री सेल्सिअस आहे आणि मी म्हटलं 20 डिग्री सेल्सिअस आहे. ठीक आहे? यांच्यामध्ये कितीचा चेंज आहे रे? 10चा चेंज आहे ना. कितीचा चेंज आहे? 10चा चेंज आहे. मी म्हटलं केल्विन मध्ये करायचं असेल तर काय करावं? 10 प्लस 273 करावं लागेल ना. केल्विन मध्ये लिहायचं असेल तर काय करावं लागेल? 10 प्लस 273. 20 प्लस 273 म्हणजे किती झालं रे? 283 आणि किती? 293. कितीचा चेंज आहे रे? 10चाच आहे ना. म्हणजे मला एक सांगायचं काय? किती पण चेंज करा, त्याच्यामध्ये ऍड करा, सबट्रॅक्ट करा, काही फरक पडणार नाही. जे केल्विन मध्ये दिसेल तेच डिग्री केल्विन मध्ये दिसेल आणि सेल्सिअस मध्ये सेमच चेंज सापडेल. काय डाऊट आहे? मग आता क्वेश्चन बघा. समजलं का म्हणे? क्वेश्चन असा आहे, इफ डिग्री सेल्सिअस चेंज टू 50 डिग्री सेल्सिअस. किती चेंज केलं डिग्री सेल्सिअस ने? 50 डिग्री सेल्सिअस. देन डिग्री केल्विन चेंज विल बी. कितीचा चेंज होईल? केल्विन मध्ये किती होईल? 50चाच होईल ना. जेवढं सेल्सिअस मध्ये चेंज करतो तेवढंच. मग उत्तर काय आलं? 15 डिग्री केल्विन. काय डाऊट आहे? 50चाच चेंज सापडेल. उलटा लिहूया. हा एक क्वेश्चन झाला. सेकंड क्वेश्चन, इफ डिग्री केल्विन चेंज टू 10 डिग्री केल्विन देन डिग्री सेल्सिअस चेंज विल बी. किती होणार आहे? 10च होईल. पण युनिट काय लागेल? डिग्री सेल्सिअस. काय डाऊट आहे? क्वेश्चन कळाला? फालतूचे क्वेश्चन आहेत. क्वेश्चन अजून आलो. मी असं म्हटलं, इफ water is cooled from 80 degree Celsius to 20 degree Celsius, then
If use Kelvin scale, then चेंज. काय म्हटलं त्यांनी आता असं म्हटलंय, जर मी काय केलं, वॉटरला काय केलं, थंड केलं किती 80 पासून 20 पर्यंत, तर त्याच्यात ते स्केल उचललं, त्याच्याऐवजी मी काय यूज केलं, केल्विन स्केल केलं, तर आता कितीचा चेंज सापडेल. काय कळालं तुम्हाला, हे कळणं गरजेचं आहे ना. तुम्हाला काय कळणं गरजेचं आहे, हा 80 आणि 20 यांच्यामध्ये चेंज किती आहे, डेल सीचा चेंज किती 60चा आहे, आणि डेल सी चेंज किती आहे 60चा आहे, तर डेल के जाऊन चेंज किती सापडेल. हा उत्तर क्वेश्चन काय होता, फालतू क्वेश्चन होता. 60 डिग्री सेल्सिअस आहे, 60 डिग्री केल्विन आहे, बस संपला विषय. क्वेश्चन कळाला, मजा तरी कोणासाठी, सेल्सिअसचं फॅरेनहाइट करताना जायचं. मग सेल्सिअसचा ताप करायचा आपला फॅरेनहाइट मध्ये करतो. मी म्हटलं चेंज इन डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू, मी असं म्हणतो, उलट म्हणतो. आपल्याला सवय काय, आपल्याला ही सवय झाली ना, F-32 डिवाइड बाय काय 9 बरोबर काय C/5, ही आपल्याला सवय झाली. मला जर C काढायचं असेल तर मी हे पण मला जर F काढायचं असेल, काय करायला तो मी 9 ला इकडे काय केलं तर मल्टिप्लाय 9/5 C, आणि -32 इकडे काय झालं +32. मग याचं बेनिफिट घेऊन मी काय म्हणतो, मी डेल एफ लिहितो. मी काय लिहितो, डेल एफ लिहितो. -+32 ऍड होणार, त्याच्याने काय फरक पडणार आहे का, नाही. काय +273 ने फरक नाही पडला, तर चेंज मध्ये याच्याने काय फरक पडणार आहे का, नाही. म्हणजे तो काय पण झाला, म्हणजेच काय लिहिणार 9/5 डेल सी, 9/5 डेल सी. लॉजिक क्लिअर आहे. क्वेश्चन कळाला का काय. मग आता क्वेश्चन बघा, इफ डिग्री सेल्सिअस changes to 40 degree Celsius, then degree Fahrenheit scale change to, degree Fahrenheit चा स्केल कितीचा चेंज करेल, कसं काढणार, तुम्हाला माहिती आहे. काय माहिती आहे, चेंज इन फॅरेनहाइट बरोबर काय 9/5 आहे, डेल सी किती आहे 40 आहे, 5 8 आहे 40 आहे, 9 8 आहे 72 आहे, किती चेंज सापडेल 72 डिग्री फॅरेनहाइट. कळालं का नाही, 72 डिग्री फॅरेनहाइट. उलट विचारू आपण, उलट विचारूया. इफ फॅरेनहाइट स्केल चेंजेस टू 36 डिग्री फॅरेनहाइट, 36 डिग्री फॅरेनहाइट, then डिग्री सेल्सिअस स्केल चेंज टू, त्याचा चेंज काढायचा. तुम्हाला काय कळलं पाहिजे, डेल एफ बरोबर काय 9/5 डेल सी आहे. पण विचारलं का तुम्हाला, डेल सी बद्दल विचारलं ना, डेल सी बरोबर काय 5/9, इकडे येईल ना 5/9 डेल एफ होईल. 5/9 आहे, डेल एफ किती आहे 36 आहे, 9 चौक 36 आहे, म्हणजे किती झाला 20 डिग्री सेल्सिअस आहे. किती चेंज होईल 20 डिग्री सेल्सिअस. काय डाऊट आहे, समजलं. आता PYQ लॉजिक कळालं. क्वेश्चन काय बनतोय, हे क्वेश्चन काय, इफ Fahrenheit scale is lowered up to 140 degree Fahrenheit, then degree Celsius scale will be changed. काय म्हटलं जाईल आता, यासारखं चालतो क्वेश्चन, फक्त अगोदरचा स्केल दिला नाही. पण एवढं सांगितलं त्यांनी, काय म्हणलं किती पर्यंत आणायचं, त्यांनी सांगितलं 140 फॅरेनहाइट पर्यंत आणायचं. 140 फॅरेनहाइट पर्यंत आणायचं म्हणजे पहिले किती होता, त्याचं बॉइलिंग पॉईंट किती आहे. फॅरेनहाइट सेलचं
फॅरनहाइट स्केलचं बॉइलिंग पॉइंट किती आहे? मंदबुद्धी तुम्ही. 212 आहे. मग 212 पासून त्यांनी किती आणलंय सांगितलंय? 140. म्हणजे कितीचा चेंज झाला? 72चा. कितीचा चेंज झालेला आहे? 72. काय कळालं? डेल किती आहे? 72. संपला विषय. मला डेल मिळाला तर डेलसी काढायला काय अडचण आहे? मला डेल मिळाला तर डेलसी काढायला काय अडचण नाहीये. मग कसं करू शकतो तुम्ही? डेल बरोबर काय? 9/5 डेलसी. पण विचारलं काय आपल्याला? डेलसी विचारलं. म्हणजे डेलसी बरोबर काय? 5/9 डेल एफ. मग 5/9 आहे. डेल एफ किती आहे? 72 आहे. 9 8 आहे. 72 आहे. 5 8 आहे. 40 आहे. काय 40 डिग्री? तुम्ही युट्यूबला गेले किंवा दुसऱ्या ठिकाणी गेले तर ते कसे करतात बघा. त्यांचा प्रेम कसा आहे? त्यांचं प्रेम आहे 212 फॅरनहाइट, बरोबर की नाही? त्याचा कन्वर्ट करूया आपण डिग्री सेल्सिअस मध्ये. मग किती करा? 140 फॅरनहाइट. त्याचा कन्वर्ट कशात करा? डिग्री सेल्सिअस मध्ये. यांच्या दोघांमध्ये चेंज किती सापडला? 72चा. तर यांच्यामध्ये चेंज सापडतो 60चा. येणार तुम्ही सॉल्व्ह करू शकता. यांच्यामध्ये किती चेंज सापडेल? 60चा. 60चा सापडला म्हणजे काय म्हणता तुम्ही? 100 पासून कुठं आला तो? 60 ला आलाय. म्हणजे 0 पासून कितीने गेलाय तो? 40 ना. म्हणजे कितीचा चेंज सापडलाय? असं उलट करावं लागेल. म्हणजे तुमचं युट्यूब आहे, हे आपलं एसएससी ट्यूब आहे. समज